तारणहार शेतकऱ्यांचा योद्धा आणि जलनायक आणि बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा, खेड्यापाड्यातल्या जनतेला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आता मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभत आहे. आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीय राजकारणाचा पाया रचला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थानं धुळीला मिळत आहे. ती राजवट आज त्यांच्या डोळ्यात देखत सोन्याची लंका रावणाची जळावी तशी त्यांची जळायला लागलेली आहे. हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये परत एक वेळा रामराज्याला सुरुवात होत आहे. याचा आनंद मला आणि गावगाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, शेताभातात राबणाऱ्या माणसाला. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर गोड जोडीमधून कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागेल असं वाटतंय तुम्हाला? आम्ही खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस शिपाई म्हणून मैदानामध्ये आम्ही लढत होतो, सैनिक म्हणून आम्ही लढत होतो. जसं अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अडकवला गेला तसे अनेक चक्रव्यूह हे देवेंद्र फडणवीसच्या भोवतानं तयार केले गेलेले होते. ते सगळे चक्रव्यूह तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो आणि त्या लढाईमधून आमचा अभिमन्यू सही सलामत पुन्हा येतोया याचा खऱ्या अर्थानं आनंद आम्हाला दोघांना जास्त आहे. चक्रव्यूह होता का? चक्रव्यूह खरंच होतं का? अरे चक्रव्यूह स्वकीयांचे होते, परकीयांचे होते, शेवटच्या क्षणापर्यंत होते. आणि याचा अर्थ की गावगाड्यातली आमच्यासारखी साधी माणसं ज्यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं देवेंद्रजींच्या पाठीशी होता. आणि म्हणून म्हणावं लागेल, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, जिवंत राहिला पाहिजे याच्यासाठी गावगाड्याची धडपड होती. आणि गावगाड्याच्या आशीर्वादानं, राबणाऱ्या घाम घालणाऱ्या जनतेच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं या पदापर्यंत देवेंद्रजी पोहोचलेले आहेत.